Hello, good morning all. My name is Archana Port, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. So we are studying antihypertensive agents. In antihypertensive agents, we have seen what are the antihypertensive agents and what is hypertension. We have seen when the blood pressure is elevated from the normal value, that is 80 to 120 mm of Hg, that situation or condition is known as hypertension. So from these various classes we have seen drugs affecting neurotransmitters at nerve endings, adrenergic neuron blocking agents, ganglion blocking agents. So these three classes we have covered in the previous lectures. So today we are going to discuss about miscellaneous class. So in miscellaneous class there are different compounds. They also bring a lowering of blood pressure. So they act centrally and reduce the tone and stimulation of sympathetic nerve. Also they act peripherally and also by inhibiting the enzyme dopa carboxylase. So in the miscellaneous classes they tell us that different compounds also bring lowering of blood pressure. आता वेगवेगळे कंपाऊंड असतात जे ब्लड प्रेशर लोअर करण्यासाठी यूज केले जातात. मग त्यातले जे कंपाऊंड्स असतात ते कंपाऊंड काही सेंट्रली ॲक्ट करतात किंवा काही जे कंपाऊंड्स आहेत ते पेरिफेरली ॲक्ट करतात. जे कंपाऊंड्स सेंट्रली ॲक्ट करतात ते काय करतात, जे सिम्पॅथॅटिक नर्व असतात त्यांचा जो स्टिम्युलेशनचा जो टोन आहे तो काय करतात, रिड्यूस करतात. आणि काही जे ड्रग्ज असतात ते पेरिफेरली ॲक्ट करतात, म्हणजे दे हॅव देअर प्रायमरी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आउटसाइड ऑफ दिस सेंट्रल नर्वस सिस्टीम. दे ॲक्ट ॲज अ पेरिफेरली अँड द ड्रग्ज विच ॲक्ट centrally, which we called centrally acting agents, means they lower your heart rate and reduce your lower blood vessels, and these are the drugs. They act by blocking the signals from your brain to your nervous system. म्हणजे हे जे ड्रग्स आहेत हे काय करतात, सेंट्रली ॲक्ट करतात, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम थ्रू ॲक्ट करतात, म्हणून त्यांना म्हणतात सेंट्रली ॲक्टिंग एजंट्स. आणि हे जे ड्रग्स आहेत ते काय करतात, जे म्हणजे ब्रेनवर जे सिग्नल्स पोचत असतात त्यांना काय करतात, हे ब्लॉक करतात. आणि पेरिफेरली ॲक्टिंग म्हणजे हे जे ड्रग्स आहेत ते काय करतात, दे हॅव देअर प्रायमरी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आउटसाइड ऑफ दी CNS, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या आउटसाईडला हे ते ॲक्शन दाखवतात, म्हणून त्यांना म्हणतात पेरिफेरली ॲक्टिंग एजंट्स. ओके, सो इन दिस मिसलेनियस क्लास वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द व्हेरियस ड्रग्स. From that, the first is hydralazine hydrochloride. The properties and uses of this hydralazine hydrochloride are: it is a white crystalline powder that is soluble in water but sparingly soluble in alcohol and ether, and its aqueous solutions are sterilized by autoclaving or by filtration. ही हायड्रॅलाझाईन हायड्रोक्लोराईड हे जे आहे, हा जो ड्रग आहे एक व्हाईट कलरची क्रिस्टलाइन पावडर आहे की जी सोल्युबल असते वॉटरमध्ये आणि स्पॅरिंगली सोल्युबल असते अल्कोहोलमध्ये आणि इथरमध्ये, आणि त्याचे जे ॲक्वियस सोल्युशन्स बनवले जातात ह्या हायड्रॅलाझाईन हायड्रोक्लोराईडचे, त्यांचं स्टरलायझेशन केलं जातं विथ दी हेल्प ऑफ. मग कुठल्या मेथडनी केलं जातं स्टरलायझेशन, तर त्याच्यासाठी ॲटोक्लेविंग ही मेथड वापरली जाते किंवा फिल्ट्रेशन करून त्याचं स्टरलायझेशन केलं जातं. इट ॲक्ट्स ॲज ॲन अँटी हायपरटेन्सिव्ह बाय द रिफ्लेक्स मेकॅनिझम. आता हा जो ड्रग आहे तो काय करतो, अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट म्हणून ॲक्ट करतो बाय द रिफ्लेक्स मेकॅनिझम, अँड इट मे बी यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ इनिशियल अँड अर्ली मॅलिग्नंट हायपरटेन्शन. आणि हा जो ड्रग आहे तो काय केला जातो, जे इनिशियल हायपरटेन्शन असतं, प्रायमरी हायपरटेन्शन असतं त्याच्या ट्रीटमेंटमध्ये, किंवा जर मॅलिग्नंट हायपरटेन्शन असेल त्याच्या दोन्हीच्या ट्रीटमेंटमध्ये हा हायड्रोलाझाईन हायड्रोक्लोराईड हा जो ड्रग आहे तो यूज केला जातो. ऑल्सो इट गिव्स बेटर रिझल्ट when administered along with the diuretics, and also it is administered in doses of 20 to 40 mg by intramuscular or intravenous route. आता हा जो ड्रग आहे त्यांनी असं सांगितलं जर डायुरेटिक्स सोबत त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये हा जो ड्रग यूज केला तर तो बेटर रिझल्ट देतो. आणि हा जो ड्रग आहे त्याचा डोस असतो 20 to 40 mg इथपर्यंत त्याचा डोस असतो, आणि त्याचं तो जो डोस आहे तो इंट्रामस्क्युलरली दिला जातो, इंट्रामस्क्युलर रूटने दिला जातो किंवा
व्हेनस रूटनी तो दिला जातो. The next drug is methyl dopa, which is also called as alpha methyl dopa. The properties and uses of this methyl dopa are: it is a whitish powder with yellowish tint and it is sparingly soluble in water. It is given orally in the form of tablets for intravenous administration, and its ethyl ester in the form of hydrochloride salt it is used, which is more soluble in water. So this methyl dopa, इट इज अ व्हाईटिश पावडर, ती एक व्हाईट कलरची पावडर असते, त्याला एक येलोइश टिंट असतो आणि त्याची सोल्युबिलिटी आहे इट इज स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर, की जे स्पॅरिंगली सोल्युबल आहे वॉटरमध्ये. आता हा मिथिल डोपा आहे ज्याला अल्फा मिथिल डोपा असं पण म्हटलं जातं, की हा जो ड्रग आहे तो ओरली दिला जातो टॅबलेटच्या फॉर्ममध्ये, आणि जर इंट्राव्हेनस ॲडमिनिस्ट्रेशन जर असेल तर त्याचे जे इथिल इस्टर आहेत इन दी फॉर्म ऑफ हायड्रोक्लोराईड साल्ट, जे की हायड्रोक्लोराईड साल्टच्या फॉर्ममध्ये असतात, की जे काय असतात मोर वॉटर सोल्युबल असतात. आणि हा जो मिथिल डोपेट आहे हा काय आहे तो ऑफिशियल आहे USPमध्ये, ठीक आहे. आणि दी सोल्युशन्स त्याचे जे बनवले जातात ते स्टरलाइज केले जातात बाय फिल्ट्रेशन मेथड. आणि हा जो मिथिल डोपा आहे हा काय करतो, इनिबिट करतो एन्झाईम डोपा दॅट इज डिकार्बोक्झिलेज, म्हणजे डिकार्बोक्झिलेज डोपा डिकार्बोक्झिलेज हा जो एन्झाईम आहे याला काय करतो, हा मिथिल डोपा इनिबिट करतो. सो दिस मिथिल डोपा, अल्फा मिथिल डोपा, इट इज अ व्हाईटिश पावडर विथ येलोइश टिंट, ती एक व्हाईटिश कलरची पावडर आहे, येलोइश टिंट असतो त्याला, आणि इट इज स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर, की जी स्पॅरिंगली सोल्युबल आहे वॉटरमध्ये. तसेच हा जो मिथिल डोपा आहे हा ओरली दिला जातो टॅबलेटच्या फॉर्ममध्ये, आणि जर इंट्राव्हेनस त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन जर करणार असेल तर त्याचे जे इथिल इस्टर आहेत म्हणजे जे हायड्रोक्लोराईड साल्ट आहेत त्याचे फॉर्म, हायड्रोक्लोराईड साल्टचा त्याचा जो फॉर्म आहे तो काय केला जातो, तो फॉर्म त्याचा यूज केला जातो. म्हणजे इथिल इस्टरचा जो हायड्रोक्लोराईड साल्टच्या फॉर्ममध्ये जर ते असतात ते यूज केले जातात, आणि ते जे हायड्रोक्लोराईड साल्ट आहेत ते काय असतात मोर वॉटर सोल्युबल असतात. आणि ह्याचे जे सोल्युशन्स बनवले जातात मिथिल डोपाचे ते काय केले जातात फिल्ट्रेशन मेथडनी त्यांना स्टरलायझेशन केलं जातं. आणि दिस मिथिल डोपा ॲक्ट्स बाय इनिबिटिंग दी एन्झाईम डोपा डिकार्बोक्झिलेज, म्हणजे डोपा डिकार्बोक्झिलेज हे जे एन्झाईम आहे त्याला इनिबिट करतात आणि ते तो जो ड्रग आहे तो काय करतो ॲक्ट करतो. नेक्स्ट आहे क्लोनिडीन हायड्रोक्लोराईड. दिस क्लोनिडीन हायड्रोक्लोराईड it is a white crystalline powder that is almost odorless and soluble in water and alcohol, and its aqueous solutions are acidic in nature and it is preserved in tight containers. आता हा जो क्लोनिडीन हायड्रोक्लोराईड हा जो ड्रग आहे ते एक व्हाईट कलरची पावडर आहे, व्हाईट कलरचा तो ड्रग आहे, तो काय ओडरलेस आहे, त्याला कुठल्याही प्रकारची ओडर नसते आणि त्याची सोल्युबिलिटी आहे इट इज सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल, तो काय वॉटरमध्ये अल्कोहोलमध्ये सोल्युबल आहे, आणि त्याचे जे ॲक्वियस सोल्युशन्स असतात ते ॲसिडिक नेचरमध्ये असतात. म्हणजे हा जो क्लोनिडीन हायड्रोक्लोराईड आहे याचे जे ॲक्वियस सोल्युशन्स बनवले जातात ते ॲसिडिक नेचरमध्ये असतात, आणि ते काय केलं जातो हा जो ड्रग आहे तो काय केला जातो टाईट कंटेनरमध्ये प्रिझर्व केला जातो. म्हणजे त्याचं स्टोरेज दिलं आहे, इट शुड बी स्टोर इन वेल क्लोज टाईट कंटेनर. दिस क्लोनिडीन हायड्रोक्लोराईड हा जो ड्रग आहे तो काय करतो सेंट्रली पण ॲक्ट करतो आणि पेरिफेरली पण ॲक्ट करतो ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट म्हणून. अँड ऑल्सो इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ मायग्रेन, म्हणजे मायग्रेनमध्ये सुद्धा हा जो ड्रग आहे तो यूज केला जातो. इट इज यूज इन दी फॉर्म ऑफ टॅबलेट्स अँड इंजेक्शन, म्हणजे तो टॅबलेटच्या फॉर्ममध्ये पण यूज केला जातो आणि इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये पण यूज केला जातो. आणि जर हायपरटेन्शन जर असेल तर त्याचा युज्युअल इंट्राव्हेनस डोस असतो 150 to 1800 मायक्रोग्रॅम्स डेली, म्हणजे हा झाला त्याचा युज्युअल डोस झाला की 150 ते 1800 मायक्रोग्रॅम mgमध्ये हा डेली हा डोस पेशंटला दिला जातो. आणि जो डिवायडेड डोस दिला जातो कधी कधी तो याच रेंजमध्ये दिला जातो. आणि जर मायग्रेन जर असेल तर 50 to 150 mg इथपर्यंत दिला जातो, डिवायडेड डोस त्याचा दिला जातो, म्हणजे दिवसातून 2 वेळेस दिला जातो. तर हे झालं अबाउट व्हॉट क्लोनिडीन हायड्रोक्लोराईड. सो द नेक्स्ट ड्रग इज डायऑक्साजाइड. सो प्रॉपर्टीज अँड युजेस आर दिस डायऑक्साजाइड इट इज अ white crystalline powder that is insoluble in water and chloroform but very soluble in alkali hydroxide solutions. Its aqueous solutions are sterilized by autoclaving and it is used in the treatment of hypertension. तो हा जो ड्रग आहे डायऑक्साजाइड
तर ह्याच्या प्रॉपर्टीज अँड युजेस दिल्या आहेत की हा ड्रग आहे तो व्हाईट कलरचा ड्रग आहे, म्हणजे व्हाईट कलरची क्रिस्टलाइन पावडर आहे, त्याची सोल्युबिलिटी आहे तो इनसोल्युबल आहे वॉटरमध्ये तसेच क्लोरोफॉर्ममध्ये, पण जे अल्कली हायड्रॉक्साईड सोल्युशन्स असतात त्याच्यामध्ये तो लगेच सोल्युबल होतो, म्हणजे व्हेरी सोल्युबल आहे. तर इनसोल्युबल आहे वॉटरमध्ये आणि क्लोरोफॉर्ममध्ये, आणि जे अल्कली हायड्रॉक्साईडचे सोल्युशन असतात त्याच्यामध्ये तो जास्त सोल्युबल आहे. आणि त्याचे जे ॲक्वियस सोल्युशन्स बनवले जातात, ज्या डायऑक्झाईडचे जे ॲक्वियस सोल्युशन्स बनवले जातात ते काय केले जातात, त्याचं स्टरलायझेशन केलं जातं. मग कुठल्या मेथडने केलं जातं, ॲटोक्लेविंग ही मेथड यूज करून त्याचं स्टरलायझेशन केलं जातं. आणि इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन, म्हणजे हे जे ड्रग आहेत ते काय केले जातात, these are the drugs as we are studying antihypertensive agents, so these are the drugs they are used in the treatment of hypertension. So this drug, that is dioxazide, the usual dose of dioxazide is 150 to 1000 microgram daily in divided doses, म्हणजे 150 ते 1000 मायक्रोग्रॅम हा त्याचा डिवायडेड डोस झाला. बट बाय इंट्राव्हेनस रूट इट इज 300 mg डेली. जर इंट्राव्हेनस रूटने जर तो जो ड्रग आहे तो दिला तर तो असतो 300 mg एवढा त्याचा डोस असतो. अँड इट इज ऑल्सो यूज इन द ट्रीटमेंट ऑफ एंडोजेनियस हायपर इन्सुलिनिझम, म्हणजे हा जो ड्रग आहे तो एंडोजेनियस हायपर इन्सुलिनिझमच्या ट्रीटमेंटमध्ये पण यूज केला जातो. आणि त्याचा जो ड्रग असतो तो असतो 350 ते 1000 mg डेली इन ए डिवायडेड डोस, म्हणजे हायपोग्लायसेमिक एजंट म्हणून हा जो ड्रग आहे तो यूज केला जातो. इट इज स्ट्रक्चरली सिमिलर टू थियाझाईड डायुरेटिक्स, इट डज नॉट ॲक्ट ॲज अ डायुरेटिक. जो हा जो ड्रग आहे तो म्हणजे त्याचं जो स्ट्रक्चर आहे ते थियाझाईड डायुरेटिकच्या सिमिलर आहे, पण तो ड्रग डायुरेटिक म्हणून ॲक्ट नाही करत, फक्त त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते थियाझाईड डायुरेटिकच्या स्ट्रक्चरच्या सारखं आहे. तर हा जो ड्रग झाला तो झाला डिऑक्झाझाईड. So as we have seen, it is a white crystalline powder that is insoluble in water, ether and chloroform, but soluble in alkali hydroxide solutions, and its aqueous solutions are sterilized by autoclaving. And these are the drugs which are used in treatment of hypertension, and the usual dose is 150 to 1000 mg in a divided dose, and by intravenous route it is 300 mg daily. Okay, so the next drug is prazosin hydrochloride. This prazosin hydrochloride, the properties and uses are, it is a white odorless solid with negligible solubility in water, alcohol and chloroform. तो हा जो ड्रग आहे तो व्हाईट कलरचा एक ओडरलेस पावडर आहे, व्हाईट कलरची ओडरलेस सॉलिड आहेत की त्याची निग्लिजिबल सोल्युबिलिटी असते वॉटरमध्ये, अल्कोहोलमध्ये आणि क्लोरोफॉर्ममध्ये. आणि हा जो ड्रग आहे तो टॅबलेटच्या फॉर्ममध्ये दिला जातो, ओरली दिला जातो. आणि इट इज बिलीव्ड टू ॲक्ट डायरेक्टली ॲज अ पेरिफेरल वॅसोडायलेटर बाय direct action on muscle, and also it acts by alpha adrenoreceptor blocking mechanism. हा जो ड्रग आहे तो काय करतो, पेरिफेरल व्हॅसोडायलेटरने डायरेक्ट ॲक्ट करतो आणि तो डायरेक्ट त्याची जे ॲक्शन आहे तो स्मूथ मसलवर दाखवतो. आणि तो कसा ॲक्ट करतो, ऑल्सो ॲक्ट बाय अल्फा ॲड्रेनोरिसेप्टर ब्लॉकिंग मेकॅनिझमनी तो हा जो ड्रग आहे प्राझोसिन हायड्रोक्लोराईड तो ॲक्ट करतो. अँड दी लास्ट फ्रॉम दिस क्लास, दॅट इज मिसलेनियस क्लास, इज paraglane hydrochloride. So these properties and uses of this paraglane hydrochloride, it occurs as a white powder, odorless, and it is water soluble. It is given orally as a tablet, and it is known as MAO inhibitor, that is MAO inhibitor, and interestingly acts as a hypotensive agent, and it is believed to act by accumulation of false transmitter substance at the neuron and thus produces the hypotension. सो हा जो ड्रग आहे पॅराग्लाइन हायड्रोक्लोराईड, ही एक व्हाईट कलरची पावडर आहे की जी ओडरलेस असते आणि जी वॉटरमध्ये सोल्युबल आहे. आणि हा जो ड्रग आहे पॅराग्लाइन हायड्रोक्लोराईड हा काय केला जातो, ओरली दिला जातो, टॅबलेटच्या फॉर्ममध्ये दिला जातो. आणि तो इट इज नोन ॲज अ माओ इनिबिटर, म्हणजे मोनो अमायनो ऑक्सिडेज इनिबिटर म्हणून तो जो ड्रग आहे तो ॲक्ट करतो. आणि तो ड्रग हायपोटेन्सिव्ह एजंट म्हणून हा जो ड्रग आहे तो यूज केला जातो. आणि हा ड्रग काय करतो, जे न्यूरॉनला जे ट्रान्समिटर सबस्टन्स असतात त्यांचं ॲक्युमुलेशन करतो आणि त्यामुळं काय करतो, तो हायपोटेन्शन प्रोड्यूस करतो, म्हणजे लोअर करतो हायपरटेन्शन, त्याला आपण म्हणतो हायपोटेन्शन. अशा पद्धतीने हा जो ड्रग आहे तो ॲक्ट करतो. सो टुडे वी हॅव सीन दिस क्लास, दॅट इज मिसलेनियस क्लास. सो रिमेनिंग classes we will discuss in the further lectures. So thank you so much.